बहुत स्वागत है आपका। आप देख रहे हैं सी न्यूज भारत। मैं हूं आपके साथ इशिता। वक्त हो गया है खास खबर का। आज दोपहर गुरुवार को बुधवार 2 बजे जालना जिले के भोकरदन तालुका के सुभानपुर गांव में छत्रपति शिवाजी महाराज के स्मारक को लेकर सोशल मीडिया पर फैलाई जा रही भ्रामक जानकारियों के खिलाफ गांव के ग्रामीणों, विशेषकर बौद्ध समुदाय के वरिष्ठ नागरिकों ने मीडिया के सामने आकर स्पष्ट प्रतिक्रिया दी। पूर्व उप सरपंच और बौद्ध समुदाय के वरिष्ठ नागरिक शंकर पगारे ने कहा कि गांव में शांति है, मराठा समुदाय की ओर से किसी प्रकार का कोई दबाव या अन्याय नहीं किया गया है और सभी समुदाय मिलजुल कर रहते हैं। उन्होंने नेताओं को सलाह दी कि बिहारी लोग गांव में आकर राजनीति न करें। वहीं बौद्ध समुदाय के ही वरिष्ठ नागरिक पूंजा जी खरात ने भी कहा कि गांव में सभी दुकानें, राशन की दुकानें तक पर समान व्यवहार होता है और हमें सगे भाइयों जैसा सम्मान मिलता है। उन्होंने सवाल उठाया कि जब गांव में कोई भेदभाव नहीं है तो बाहर से आकर कुछ लोग बेवजह राजनीति क्यों कर रहे हैं। मराठा समाज की ओर से गांव के सरपंच प्रतिनिधि योगेश काले ने भी स्पष्ट किया है कि स्मारक की स्थापना सभी ग्रामीणों की सहमति से पुलिस और प्रशासन से उचित सलाह लेकर की गई है, जिसमें बौद्ध समुदाय के विचार भी शामिल रहे। उन्होंने कहा कि कुछ लोगों को यह बात स्वीकार नहीं हो रही, लेकिन गांव में जातिगत भेदभाव नहीं है और यह स्मारक सभी के सम्मान का प्रतीक है। भाऊ, मला सांगा, तुमच्या गावातली परिस्थिती काय आहे? कुठल्या तरी महापुरुषांचा पुतळा तुमच्या गावात बसवण्यात आलेला आहे, आता परिस्थिती कशी आहे, काय सांगाल सरपंच प्रतिनिधी म्हणून? आमच्या गावात कुठल्याही प्रकारचा वाद नसून सध्या परिस्थिती आपली शांतता आहे, बऱ्यापैकी शांतता आहे। कुठल्याही प्रकारचा वाद नसून हे फक्त गावातले काही लोक आहेत ते चुकीची माहिती देऊन अपप्रसनाचा प्रयत्न करू लागले। तुम्ही काही विशिष्ट समाजाचे दुकान वगैरे काही बंद केले अशी माहिती नाही, तसा काही प्रकार घडला नाही। तुम्ही राशन दुकानाचे आपले ऑनलाईन चेक करू शकता, पूर्ण दुकाने चालू आहे। दूध व्यवसाय तिथं बी आपण कॅमेरे सगळे फिट केलेले आहे। तो किराणा दुकान बी चालू आहे, सगळे कटिंग दाढी गावात शेतात रोजगारी चालू आहे। फक्त हे काही गावात 2-3 लोक आहेत त्याच्या समाजाचे, एससी समाजाचे, हे थोडे वाद करू लागले नाही तर पूर्ण लोक आमच्या सोबत आहे। आज बी सोबत आहे, त्याची सुद्धा प्रतिक्रिया आपण एसपी ऑफिसला अहवाल दिलेला आहे। सरपंच प्रतिनिधी म्हणून तुम्ही या दोन्ही समाजांना काय आवाहन केलं आहे आतापर्यंत? आपण दोन्ही समाजाला सारखंच, कुठल्या प्रकारचा वाद उद्याला नाही, कुठं गालबोट लागलं नाही, काहीच पूर्णपणे शांतता आहे गावामध्ये। मी पुरुषोत्तम माणिकराव सुसा, राहणार सुभानपूर तालुका भोकरदन, जिल्हा जालना। मी सुभानपूर गावाचा तंटमुक्ती अध्यक्ष असून ह्या नात्याने बोलत आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यात आलेला आहे, तरी आमच्या गावामध्ये कोण्याच दोन्ही समाजाची वाद नसून हा पुतळा व्यवस्थित बसवण्यात आला आहे। तरी बाहेर गावून काही आलेले व्यक्ती आमच्या गावात वाद करत आहे, तरी आमच्या गावामध्ये संपूर्ण राशन दुकानदार, आपलं दूध डेअरी, सर्व शेती कामे सर्व चालू आहे। कोणाचेच काम आम्ही बंद केलेले नाही। तरी आमच्याकडे सर्व कामवाल्याचे सुद्धा आम्ही फुटेज काढून ठेवले, तरी आमचे CCTV मध्ये मीडिया तपासू शकते, ही आमची विनंती। या अगोदर देखील याच प्रकरणाविषयी काही आंदोलन झाल्याचं दिसतं, उपोषण झालं दिसतं। उपोषण झालेलं आहे, पण आमचा वाद मिटलेला आहे। तरी आम्ही समोर 4 फूट पुतळा घेतलेला आहे, त्याचे उपोषण आहे म्हणून आम्ही मौर हे काम केलं आहे। की आमचा पुतळ्याला विरोध नाहीये, फक्त आमचं कुंडली घ्यावं अशी मागणी होती। एवढी आमचा विरोध नाही अजिबात, पण त्यांना नाही घेतला। उपोषण बसलो आम्ही, 5 उपोषणला बसलो। घेतो म्हणे, हा म्हणलं, 2 गड्डे खाल्ले, त्याच्यानंतर मग म्हणे आम्ही 2 खातो। आमचं उपोषण सुटलं, त्यांनी रातोरात मागे 2 गड्डे घेतले, परत लगेच आता काम चालू केलं। त्याच्यात म्हणजे एवढंच माझं म्हणणं आहे। काय नाही बघा, शालिग्राम जे खराब। आई, काय सांगाल, काय अडचणी तुमच्या? काय नाव तुमचं? मग हे इजूबाई दादाराव खरात। आमची अडचण एवढीच आहे, त्यानं खड्डं खणलं होतं, ते वेळेस पोलीस बिडू सारे साहेब आलते, त्यानं सांगितली होती की आता इथं काहीच होणार नाही। यानं 1 महिन्याच्या नंतर रातचा 2-2:30 वाजता यानं पुतळा बसवला। मग आम्ही काहीच यायला हे केलं नाही। मग त्यानं पुतळा बसवून त्यानं जागेचा विरोध केला। आमचं म्हणणं कसं होतं, नुसतं कुंडीवर घ्या, त्यानं मागं घेतलेलं आहे। आता काय मागणी तुमची? आमची नुसती जागेची अडचण आहे। काय सांगाल बाबा, काय नाव तुमचं, काय विषय तुमच्या गावात? आमच्या गावाचा विषय शांतता आहे, ते एवढं वाद नाही, काही नाही।
शंकर पगारे राहणार सुभानपूरचा आहे. आमच्या गावात जे चालू आहे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याविषयी गावात दोन्ही समाजाचा जो वाद चालू आहे तो वाद काही एवढा नाही आहे. त्याला बाहेरचेच लोक खतपाणी घालून आमच्या गावाला भडकून देऊ राहिले. आमच्या गावातले दोन्ही समाजाचे लोक आतापर्यंत चांगले राहिले. आता लोक एकीनं राहते, आजही एकीनंच आहे. ते जे सांगते किंवा गाव बंद आहे, हे बंद आहे, ते बंद आहे, काहीच बंद नाही. गावात सर्व चालू आहे. कोठा चालू आहे, दुकानं चालू आहे, रोजमजुरी चालू आहे, सर्व चालू आहे, काहीच बंद नाही. आता हे जे बाहेरचे लोक येऊन चौक सांगत असतील राजकारण नाही आणू द्यायला. दोन्ही समाजाचे लोक चांगले आतापर्यंत गोडी गोविंदात राहिले. समजाजी खराब बोलतो. सुभानपूर आमच्या गावात पहिला सुद्धा अजिबात वाद नव्हता. आमच्या गावामध्ये पहिले लोक बौद्ध समाजाचे, मराठी समाजाचे लोक एकत्र राहायचे, एकत्र खायचे, प्यायचे, पंक्ती काहीच बंद नव्हत्या. सर्व चालू होतं. लग्न कार्याला आम्ही जात येत होतो. आणि पुतळा बसवायचा म्हणजे पुतळा बसवणंच होता. कुठंतरी आमच्या सुभानपूरमध्ये पुतळा लागत होता, पुतळा बसवणं होता. याच्यामध्ये बाहेरचे पुढारी लोक येतात. पुढारी लोक काही भडकून द्यायचे कामं करतात, काही रात्रीच्या गाड्या येत्या, काही पुतळ्याला चक्रा मारून जात्या, काही आम्हाला थोडाफार धमक्या त्रास होतो. आमच्या गावात बाहेरच्या लोकांनी ज्यादा येऊ नये, काही नाही. आमचं गाव चांगलं आहे. आणि जिथलं जे गाव शांतता आहे तिथलं गाव 10 खेड्यात आमचं गावासारखं गाव नाही. आम्हाला आमच्या वडिलांची सुद्धा 100 वर्षे जे गेली मागचे त्याला त्रास नाही झाला. आणि आता आमचे बी 50 वर्षे 60 वर्षे झाले. आमच्या लोकांना अजिबात तकलीफ नाही आहे. किराणा दुकान चालू आहे, राशन चालू आहे, पाणी चालू आहे, दाड्या कटणी चालू आहे. समजा हे पंक्तीत जेवायला आम्ही जेवतो खावतो पद्धतशीर. अजिबात वाद नाही. आणि कोण वाद करण्याचा प्रयत्न करू नये असं माझ्याला हात जोडून नम्र विनंती आहे. आणि सुभानपूर गाव चांगलं राहावं असं आम्ही इच्छा आहे. त्याचं काय म्हणणं आहे बाहेरच्या लोकांचं त्यानं आम्हाला काही सांगू शकत नाही मी काय म्हणते काय नाही. पण रात्रीचं येऊन आम्हाला त्रास नाही देत. यावं त्यानं यावं, दिवसा यावं. दिवसा काय बोलायचं बोला, पण रात्रीचं आमच्या गावामध्ये येऊ नये बाहेरच्या लोकांना. आमचं असं म्हणणं आहे बा. आम्हाला काय कळणार आहे कोण लोक येतात कोण नाही येत. आम्हाला थोडंसं भीती बी आहे. आणि माझ्या जीवनाला तर 100% आहे बा काहीतरी. कारण माय गावकऱ्यानं माझ्या मुलीचे 2 लग्न केले. मग सख्खे भाऊ लग्नात नाही आले. काहून नाही आले की बा यानं आमच्याकडून यायला पाहिजे होतं, पण मी त्याच्याकडून का गेलो नाही. मला गावात लोकांनी जीव लावला आजपर्यंत आणि आज उगा याच्या पुढे बी लावणारच. आमचे सर्व आमदार खासदार सारी चांगली माणसं आहे. आम्हाला अजिबात तकलीफ नाही. याच्या पुढे मी काही जास्त बोलू शकत नाही. आणि राम लोक इथले कोणी काही करत असले तर करू केलं त्याने काय त्याची पोळी भाजणार असेल ती भाजू शकते. पण आम्ही 100% ठाम आहे. आणि आम्ही खरंच बोलू, खोटं बोलणार नाही. आमच्या गावामध्ये बौद्ध समाजाला अजिबात तकलीफ नाही. बाहेर गावचे लोक येतात म्हणजे गावातून त्यांना कोणी सांगते काय आता मला सांगता येणार नाही कोण काय सांगतं काय नाही. पण रात्रीच्या गाड्या येतात हे आम्हाला दिसतात. आता आम्हाला काही नंबर काही घेतला गेला नाही, पण त्रास आहे असं मला एवढं म्हणणं आहे बाबा. जालना से सी न्यूज संवाददाता योगेश काकफले की रिपोर्ट। सुभानपुर गांव ने आज एकता और सामाजिक समरसता की मिसाल पेश की है। अफवाहों से परे यहाँ के लोग शांति और सम्मान के साथ मिलकर रहना चाहते हैं और बाहरी हस्तक्षेप को विलेज यूनिटी के लिए खतरा मानते हैं। इस खास रिपोर्ट में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी जानकारियों के लिए बने रहिए सी न्यूज भारत के साथ।